दिनांक 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी या ठिकाणी विदर्भातील वृत्तपत्र व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीकरिता 3 दिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेत विदर्भातील 10 जिल्ह्यातील 32 माध्यम प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला। कार्यशाळेमध्ये वन विभागातील विविध कायदे, योजना, प्रशासकीय बाबीवर तज्ञ अधिकाऱ्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले। मानवी वन्यजीव संघर्ष, वन कायदे, वन्यजीव संवर्धन आणि भारतीय वनस्थिती अहवाल 2023 यासारख्या महत्त्वपूर्ण विषयावर अभ्यासपूर्ण सत्राचे आयोजन करण्यात आले होते। या दरम्यान प्रतिनिधींनी चंद्रपूर येथील 107 एकरावर पसरलेल्या बॉटनिकल गार्डनला भेट देत विविध वनस्पती, कारंजे, बांबूपासून साकारलेल्या मानवी प्रतिकृती तसेच ऑडिटोरियम मधील हृदयांची LCD द्वारे सादरीकरण पाहिले। विविध देशी विदेशी मासे प्रजातींची माहिती सुद्धा यावेळी देण्यात आली। यानंतर दुसऱ्या दिवशी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। जंगल सफारी दरम्यान प्रतिनिधींना खुल्या वाहनातून वाघाचे अगदी जवळून दर्शन झाले। तसेच हरिण, काळवीट, बारशिंगा, मगर आणि विविध पक्ष्यांचेही निरीक्षण करण्यात आले। विसापूर जैवविविधता उद्यानालाही भेट देण्यात आली। शेवटच्या सत्रात प्रथम स्किल डेव्हलपमेंट उपक्रमांतर्गत संरक्षण क्षेत्रातील युवक युवतींकरिता चालविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची अभ्यासक्रमाची माहिती सुद्धा देण्यात आली। या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्या व हॉटेल्समध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असल्याच्या यावेळी सांगण्यात येत आहे। कार्यशाळेचे आयोजन वन विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पार पडले। माध्यम प्रतिनिधींनी सुद्धा आपले अनुभव मांडत या उपक्रमाचे स्वागत केले। ही कार्यशाळा वन संवर्धन आणि पर्यावरण विषयक पत्रकारितेला नवे बळ देणारी ठरली। My name is Arpita Raghunath Mankar. I am from डोंगरगाव, ब्लॉक सडाकारजी, डिस्ट्रिक्ट गोंदिया। ह्या दोन महिन्याच्या कोर्समध्ये मी ते बेसिक शिकलो, जसं थ्रेडिंग, मेनिक्युअर, पेडिक्युअर, मेकअप, फेशियल, क्लिनिंग इत्यादी शिकली आणि याच्यामध्ये मला खूप चांगल्याने शिकायला मिळलं। आम्ही एकमेकांवर प्रॅक्टिकल पण सुद्धा करतो आणि आता उद्याला आमचे सर्व्हिस कॅम्प आहे, जेणेकरून गावामध्ये जी महिला आहे त्यांचं म्हणजे आम्हाला माहीत चालेल की कसं कस्टमर राहतो, त्यांचं बिहेवियर कसं राहतो इत्यादी। म्हणून आमचं उद्याला सर्व्हिस कॅम्प सुद्धा आहे। थँक्यू।